आज आपण इथे मस्त अशी टेस्टी सुकटची चटणी बनवणार आहोत। अतिशय टेस्टी अशी ही सुकटची चटणी होते। अख्खा एक लिंबू आपण इथे टाकल्यामुळे याची चव आहे ना अप्रतिम होते। नक्की ट्राय करून बघा। चला तर मग अशी सुकटची चटणी कशी बनवायची लगेच आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण इथे सुकटची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी सुकट नीट करून घेतलेले। तर सर्वात आधी आपण हे मस्त असे भाजून घेऊया। इथे गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली। सर्वात आधी काय करायचं आहे, आपण हे जे सुकट आहे ना हे छान इथे मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत। जी आपली सुकटची चटणी आहे ना ती छान कुरकुरीत होते आणि टेस्ट पण त्याची छान लागते। आता आपण इथे हलकेसे इथे भाजून घेणार आहोत। गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे, करपवायचे नाही आपल्याला। हे की अशी भाजल्यामुळे चटणी टेस्टी होते। छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे। अशा वातावरणामध्ये आहे ना ते असे मऊ होतात। छान असे कुरकुरीत झाले पाहिजे तोपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत। किंवा तुम्ही अशी भाजले ना तरी चालेल, छान भाजल्या जातात। उलट असे दोन उलटणे घेतले ना, मी इथे पॅच्युला आणि उलटणं घेतलेलं आहे। छान मस्त सर्व बाजूने हे भाजल्या जातात खरपूस। हे बघा इथे कलर पण थोडासा इथे चेंज झालेला आहे। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि गरम कढईमध्येच मी इथे 1-2 मिनटं हे छान असेच मिक्स करणार आहे। हे बघा इथे छान मस्त असे खरपूस भाजून घेतलेले। आता इथे मी सुकट काढून घेतलेली। इथे आपण तेल ओतून घेऊया। साधारण इथे मी 2 चमचे तेल ॲड केलेले आहे। इथे तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरे ॲड केलेले। जिरे छान फुलले की इथे लगेच लसूण ॲड केलेलं आहे। लसूण पण आपण इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे कढीपत्ता ॲड केला थोडासा। त्यानंतर इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण आपण याच्यामध्ये ॲड करायचा। आता हे छान मिक्स करून घेणार आहे। हलकासा आपण इथे कांदा फ्राय करून घेणार आहोत या तेलामध्ये। कांदा इथे आपला हलकासा कलर चेंज झालेला आहे। छान मस्त इथे हलकाच इथे आपण फ्राय करून घेतलेला आहे। इथे 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। इथे मी हळद पण ॲड केली, अर्धा चमचा। मीठ टाकून घ्यायचं लगेच इथे चवीनुसार, म्हणजे पटकन आपला टोमॅटो शिजल्या जातो। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन शिजल्या जातो, त्याला पाणी सुटतं थोडंसं आणि लगेच पटकन शिजल्या जातं। 1-2 मिनटं आता हे मी होऊन देणार आहे। आता इथे 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर इथे अर्धा चमचा धणेपूड ॲड केली, अर्धा चमचा जिरा पावडर। धणेपूड जिरा पूड ह्याच्यामुळे काय होतं, ह्याची टेस्ट सुकटच्या चटणीची टेस्ट छान लागते। थोडीशी कोथिंबीर ॲड केली। आता सर्व टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया। पूर्ण मसाले टाकले ना आपण, ते छान आता मिक्स करून घ्यायचे। हे बघा इथे छान मस्त मसाला सर्व फ्राय झाला आहे। आता इथे मसाला छान फ्राय झाला ना की लगेच आपण हे सुकट इथे सावकाश टाकून घ्यायचे। सुकट टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण हा जी फोडणी आहे ना याला छान लावून घ्यायची, आपण मिक्स करून घ्यायची। सर्व फोडणी आपण या सुकटला छान मिक्स करून घेतलेली आहे। झाल्यानंतर आपण 1 लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड केलेला आहे। जो आपण इथे 1 लिंबाचा रस टाकला ना त्याच्यामुळे पण ह्या चटणीची टेस्ट आहे ना खूप छान लागते। तुम्ही टाकून बघा लिंबू अख्खा 1।
आणि त्याच वाटीमध्ये मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते शिंपडून घेते याच्यामध्ये आता. छान मिक्स करून घ्यायची आता. मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा. अतिशय टेस्टी अशी ही सुकटची चटणी होते. अख्खा एक लिंबू आपण इथे टाकल्यामुळे याची चव आहे ना अप्रतिम होते. नक्की ट्राय करून बघा. मस्त गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता. आता इथे 1-2 मिनटं होऊन दिलेले, छान मिक्स करून घेतलं होतं. हे बघा इथे मस्त आपली इथे गरमागरम सुकट चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. लिंबाचा रस टाकून अतिशय टेस्टी होते. चटणी तयार झालेली. आता मी मस्त तांदळाची छान मस्त गरमागरम इथे भाकरी टाकणार आहे. तांदळाच्या भाकरीसोबत सुकटची चटणी, वाव क्या बात आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.